मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेलारी आणि म्हाडस शाळा या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना नवी मुंबई कोपरखैरणे येथील उद्योजक प्रकाश पाटील आणि सामाजिक महिला कार्यकर्त्या प्रभावती पाटील यांच्या सौजन्याने व त्यांची मुलगी प्रतिभा पाटील यांच्या स्मरणार्थ वह्या वाटप, दत्तर वाटप आणि खेळाचा पोशाख वाटप, खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला। कार्यक्रमासाठी शेलारी गावचे सरपंच नारायण बांगर, शेलारी शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मोनिका भोईर, उपाध्यक्ष दिनेश विशे, सदस्या माया धनगर, म्हाडस गावच्या सरपंच वंदना म्हाडसे, सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी, शेलारी शाळेचे शिक्षक सुनील भोईर, म्हाडस शाळेचे शिक्षक बळीराम पवार आदी उपस्थित होते। यावेळी दोनही शाळेत विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। उद्योजक प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन लेखन करावं, मोबाईलपासून दूर राहावं याबाबत मार्गदर्शन केलं। शेलारी गावच्या शाळेला त्यांनी पुढील नवीन बांधकामासाठी आणि शाळेच्या विकासासाठी मदत जाहीर केली। संपूर्ण शेलारी गाव आणि सर्वांच्या मदतीने आपल्याला शाळेचा विकास करायचा आहे असं त्यांनी सांगितलं। यावेळी भरतदळी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने शेलारी शाळेला 5 ट्यूबलाईट संच मदत देण्यात आला। संचासाठी मदत देण्यात आलं तर म्हाडस शाळेला 5 ट्यूबलाईट संचासाठी मदत जाहीर करण्यात आली। यावेळी दोनही गावचे सरपंच महोदयांनी उद्योजक प्रकाश पाटील यांचे आभार मानलेत। काही विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली मनोगत यावेळी व्यक्त केली। आज जिल्हा परिषद शाळा यांच्या शाळेत माझ्या मुलीच्या स्मरणार्थ खाऊ वाटप, ड्रेस वाटप, वह्या वाटप हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आम्ही आज घेतलेला आहे। मुलांची प्रगती व्हावी, मुलांनी आपला देश घडवण्याकरता अतोनात प्रयत्न करून ही मुलं उद्या राष्ट्राची संपत्ती आहे, ही संपत्ती चांगली व्हावी म्हणून हे तिथले शिक्षक बळीराम पवार सर हे कित्येक वर्ष मी बघतो अतोनात मेहनत घेतात। तिथले सरपंच वंदनाताई म्हाडसे या त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतात आणि असं कम्युनिकेशन असताना या शाळेची अतिशय चांगल्या प्रकारे उन्नती होते। हे देश घडवण्याचे काम पवार साहेब, वंदना मॅडम करतात। मी त्यांना अशीच त्यांच्यावरून सेवा घडावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मुलांनी पुढे जावं, त्यासाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना अभ्यास करण्याची बुद्धी द्यावी, मोबाईल पासून दूर राहावं असं आवाहन करतो। धन्यवाद। नमस्कार, मी म्हाडस गावची सरपंच प्रकाशजी पाटील साहेब न चुकता न विसरता दरवर्षी मुलांसाठी काय हवंय काय नको हे विचारतात आणि फोन करतात की तुमच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काय हवंय। म्हणजे बोलण्याआधीच त्यांचं ठरलेलं असतं की द्यायचं आहेच, पण यांना एकदा कळवावं, थोडक्यात कळवावं की बाबा 11:30 वाजता येणार आहे आणि कंप्लीट 11:30। मी यायला उशीर झाले जरा घरगुती कामामुळे, पण प्रकाशजी पाटील साहेबांचा आभार मानायचं झालं तर मुलांसाठी करणार। तुम्हाला काय हवंय काय नको ते तुम्ही सांगा, मी मुलांसाठी तत्पर उभा आहे। त्यांच्या मुली प्रतिभाताई पाटील यांच्या स्मरणार्थ ते मुलांसाठी आणि मुलींसाठी, शाळेच्या मुलींसाठी आतुरात प्रयत्न करतात की मुलांनी शिकावं, खूप शिकावं, पुढे जावं, यासाठीच त्यांचा एक उद्देश आहे, म्हणून ते शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतात। धन्यवाद। चालू केला। आज मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा म्हाडस या शाळेमध्ये उद्योजक प्रकाशजी पाटील साहेब यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, वह्या वाटप, खेळाचे टी-शर्ट, स्पोर्ट्स ड्रेस वाटप हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आणि ज्या शाळेमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे त्या शाळेचे शिक्षक बळीराम पवार सर आपल्या सोबत आहेत। दरवर्षी प्रकाशजी पाटील साहेब आपल्या शाळेला मदतीचा हात देतात, काय आभार मानाल? तसं पाहता आभार मानणं आमच्याकडे शब्दच नाही। आम्हाला जेव्हा आठवण नसते तेव्हा स्वतःहून फोन करून आम्हाला विचारत असतात की शाळेची रिक्वायरमेंट काय। आम्ही शब्द टाकायचा, त्याने होकार द्यायचा। सुरुवातीला त्याने सांगितलं सर मी विद्यार्थ्यांना काही ड्रेस शिवून देतो। मी म्हटलं सर ड्रेस शिवून देऊ नका, आम्हाला स्पोर्ट्सचं तुम्ही टी-शर्ट आणि लेगिन्स द्या। त्याने एका क्षणाचा विचार न करता
लगेच बोललोय की मला माप द्या, विद्यार्थ्यांचं पट पाठवा. आम्ही जसं पट पाठवलं तसं आमच्या सेवेला त्यांनी लगेच ते हजर केले. त्यांचा आभार मानावं इतकं कमीच आहे. मी ईश्वराला प्रार्थना करेन की त्यांना असं दीर्घायुष्य लाभो आणि ते प्रत्येक शाळेला मदत करत राहो अशी मी विनंती करतो. धन्यवाद. शाळेला इयत्ता पहिली ते 5वी पर्यंत माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या सौजन्याने खाऊ, वह्या, खेळाचे टी शर्ट वाटप केलेले आहेत. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.